नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मध्ये तुमचं स्वागत आहे। हे आहे SST इडुपीडिया। माझं नाव सुवर्णा निकम। आपण 12वी च्या इतिहासाचा अभ्यास करत आहोत। याच्या आधी आपण 3 धड्यांचा अभ्यास केलेला होता। आज आपण 4था धडा घेणार आहोत। आपण 12वीचा इतिहास आहे त्याची सुरुवात प्रबोधन युगापासून केली होती की प्रबोधन युगाला प्रारंभ झाल्यानंतर कशा पद्धतीने औद्योगिक क्रांती घडून आली, वेगवेगळे भौगोलिक शोध लागले, वेगवेगळ्या देशांचा शोध लागला, त्याच्यामधून औद्योगिक क्रांती घडल्यानंतर उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढत होतं। उत्पन्न जे मोठ्या प्रमाणावर वाढत होतं त्याच्यासाठी बाजारपेठांची आवश्यकता होती। त्याच्यामधूनच भौगोलिक शोध लागलेले होते। इतर देशांचा एकमेक देश शोध घेत होते। त्या देशांमध्ये जाऊन त्यांनी बाजाराला सुरुवात केलेली होती। बाजार तिथे स्थापन केलेला होता, म्हणजेच वसाहतवाद स्थापन केलेला होता। याच्या आधी आपण बघितले होते की कुठले कुठले वसाहतवाद भारतामध्ये आलेले होते। भारतामध्ये फ्रेंच आले, डच आले, पोर्तुगीज आले, इंग्रज आले। सगळ्यात आधी भारतामध्ये आले पोर्तुगीज आणि सगळ्यात शेवटी पोर्तुगीज गेले। पोर्तुगीज, फ्रेंच, डच यांचा जो संबंध होता तो थोडा अधिक प्रमाणापर्यंत बाजाराशी किंवा वसाहतीशी संबंध होता, परंतु इंग्रजांनी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर बरीच वर्ष वसाहत स्थापन केलेली होती। मग हे जे वसाहत होत्या या वसाहतींचा भारतीयांशी कशा पद्धतीने संबंध घडून आला हे आपण पाहिलं आणि ह्या पाठामध्ये आपण बघणार आहोत की मराठ्यांशी कशा पद्धतीने ह्या वसाहतवाद्यांशी संबंध घडून आला होता। मराठ्यांमध्ये प्रामुख्याने येतात शिवाजी महाराज। शिवाजी महाराजांचा अभ्यास आपण लहानपणापासून केलेला होता। अतिशय दूरदृष्टी त्यांच्यामध्ये होती। ज्यावेळेस हे वसाहतवादी भारतामध्ये आले, एक व्यापाराच्या निमित्ताने ते भारतामध्ये आले होते, परंतु हळूहळू त्यांनी भारताबरोबर व्यापाराबरोबर भारतामध्ये हळूहळू स्थायिक व्हायला सुरुवात केली होती आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी निर्णय घ्यायला सुरुवात केलेली होती। त्याच्यामध्ये मग यांचा मराठ्यांशी कशा पद्धतीने संबंध घडून आला होता हे आपण या पाठामध्ये बघणार आहोत। आपल्या धड्याचे नाव आहे वसाहतवाद आणि मराठे। आता मराठी सत्तेचे वसाहतवादी विरोधी धोरण। आता हे जे मराठी सत्ता होती यांच्यामध्ये अतिशय दूरदृष्टी होती की कशा पद्धतीने ही लोक व्यापारासाठी आले आणि कशा पद्धतीने स्थायिक होतात याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांना कुठेतरी शंका होती। त्याच्यामधूनच त्यांनी त्यांच्या विरुद्ध काही धोरणं आखली होती। आता भारतात आलेले जे युरोपीय प्रवासी होते त्यांच्या तराजू, तलवार, तख्त असा त्यांचा प्रवास सुरू झाला होता। म्हणजे तराजू व्यापाराच्या दृष्टीने ते आले आणि नंतर तलवार आणि तलवारीच्या जोरावर त्यांनी तख्ता म्हणजे तिथं आपलं त्यांनी हळूहळू बस्तान बसवायला सुरुवात केली होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी हे परकीयांचं अंतस्थ हेतू ओळखून घुसखोरीला तीव्र प्रतिकार केला। त्यांनी ओळखलं होतं की हळूहळू ही व्यापाराच्या दृष्टीने भारतामध्ये आली, परंतु व्यापार करण्याबरोबर हळूहळू ती कुठेतरी स्थायिक होती आणि ही घुसखोरी त्यांनी ओळखून त्याचा तीव्र प्रतिकार करायला सुरुवात केला होता। परकीय वसाहतवाद्यांच्या विरोधात नौदल व जलदुर्ग उभारले। भारतामध्ये सर्वप्रथम नौदल किंवा जलदुर्ग उभारणारे शिवाजी महाराज हे प्रथम होते। त्यांनी हे जे भारताला जो कसला धोका असेल, कुठून धोका असेल तो समुद्राच्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर धोका आहे हे त्यांनी ओळखलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी नौदल आणि जलदुर्गला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिलं होतं। आता यांनी हे जे मराठी सत्तेचे वसाहतवादाविषयी त्यांनी जे धोरण आखलेलं होतं त्याच्यामध्ये इंग्रजांच्या मीठ व्यापारावर त्यांनी जकात बसवली। म्हणजे जकात जो व्यापार करत होते इंग्रज लोक त्याच्यावर त्यांनी जकात आकारायला सुरुवात केली होती। छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा पोर्तुगीजांशी तीव्र संघर्ष घडून आलेला होता। त्यांनी पोर्तुगीजांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांनी जलदुर्गही उभारले होते आणि त्यांचा तीव्र प्रतिकार केला होता। दारुगोळा बनवण्यास त्यांनी सुरुवात केलेली होती। चिमाजी आप्पाने सुद्धा वसई येथे पोर्तुगीजांचा पराभव केला होता। पोर्तुगीजांचा जो किल्ला होता त्या किल्ल्यावर त्यांनी कुठेतरी वर्चस्व गाजवलं आणि पोर्तुगीजांच्या ताब्यातून तो किल्ला घेतला होता। त्याच्यानंतर परकीय सत्तेचा पराभव व त्यांच्या वसाहतवादाला विरोध करणारे मराठे हे एकमेव होते।
आता हे जे परकीय आले होते त्यांनी हळूहळू तिथं वसाहती स्थापन केला, व्यापार करायला सुरुवात केली, परंतु व्यापारापुरतं मर्यादित न राहता त्यांनी साम्राज्य विस्तार करायला सुरुवात केली आणि वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. त्यांच्या विरोधी, त्यांना विरोध करणारे जे कोणी भारतामध्ये पहिले असतील ते होते मराठे. आता या मराठी सत्तेचा कोणाकोणाशी संबंध घडून आला? सगळ्यात प्रथम त्यांचा संबंध जो घडून आला होता तो पोर्तुगीजांशी आला होता. पोर्तुगीज, कारण सगळ्यात पहिले वास्को द गामाने 1491 मध्ये कालिकत या बंदरावर तो आला होता आणि सर्वात प्रथम पोर्तुगीज भारतामध्ये आले होते. भारतामध्ये येण्यामागचा त्यांचाही उद्देश तोच होता की व्यापार करणं. आता पोर्तुगीज आणि मराठे, त्याच्यामध्ये पोर्तुगीजांकडे कुठले कुठले किल्ले होते? दीव, दमण, संजान, वसई, करंजा, उरण, चौल येथे पोर्तुगीजांनी बुरुज युक्त किल्ले बांधले होते. बुरुज म्हणजे काय? तो कोणीही त्याच्यामध्ये आतमध्ये प्रवेश करू शकत नव्हता. म्हणजे व्यापाराच्या दृष्टीने आले आणि हळूहळू त्यांनी तिथं आपली सत्ता काबीज केली होती. म्हणजे पूर्वीच्या काळी व्यापाराच्या दृष्टीने व्यापार करायचा असेल तर एकमेव साधन होतं की किल्ले, आणि तेही समुद्र किनारी. सगळे किल्ले त्यांनी तिथं आपल्या ताब्यात घेतले होते आणि व्यापार करायला सुरुवात केली होती. या किल्ल्यांमुळे त्यांच्या बारदेश प्रवाशांचे संरक्षण होऊ लागले होते. बारदेश म्हणजे जे त्यांच्या ताब्यामधील 12 प्रदेश होते आजूबाजूच्या याच्यातले, गोव्याच्या जवळपासचे, त्याला बारदेश म्हटलं जात होतं. त्या आजूबाजूच्या किल्ल्यांचं संरक्षण याच्यामुळे होत होतं. पनवेल येथे पोर्तुगीजांचा मोठा दारुगोळा होता आणि त्या दारुगोळ्याचा वापर ते निर्माण करायचे आणि कुठेतरी त्यांच्या संरक्षणासाठी करत होते. आता पोर्तुगीज आणि मराठ्यांचा प्रारंभिक जो संबंध घडून आला होता याच्यामध्ये तुम्हाला काही फोटोज पण दिसतील किल्ल्याचे, जे आजच्या काळामधले फोटो आहेत की अशा पद्धतीचे किल्ले होते आणि ते लोक तिथं स्थायिक झालेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण, भिवंडी जिंकल्याने पोर्तुगीजांशी त्यांचा पहिला संबंध आला. तुम्ही जर कधी कल्याण वगैरे जवळ आला तर तिथे दुर्गाडी वगैरे किल्ला आहे. सगळ्यात प्रथम त्यांनी जहाज बांधणीची सुरुवात शिवाजी महाराजांनी इथं केली होती. मोठा तिथं उद्योग व्यवसाय चालत होता. कल्याण आणि भिवंडी जिंकल्यानंतर पोर्तुगीजांशी त्यांचा संबंध घडून आला. शिवाजीच्या आरमार उभारणीमुळे पोर्तुगीज सावध झाले. जसं मी तुम्हाला बोलली की भारताचा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रथम जाणणारे की समुद्रावर आपणही जलदुर्ग बांधले पाहिजे, आपल्याला तिथून धोका आहे, आणि त्याची सुरुवात शिवाजी महाराजांनी केली होती. सगळ्यात प्रथम आरमार शिवाजी महाराजांनी सुरुवात केल्यामुळे कुठेतरी पोर्तुगीज सावधान झाले की ही लोकही आता सुरुवात करत आहेत. मराठ्यांनी त्यांना जेरीस आणलं होतं. मराठ्यांचं तुम्ही आजपर्यंतचा इतिहास बघितला असेल तर त्यांनी कधी हार मानली नव्हती. तर पोर्तुगीजांचा आणि त्यांचा ज्यावेळेस संबंध घडून आला त्यावेळी ते जेरीस आले होते. प्रारंभी तंत्रज्ञानाची मदत मराठ्यांनी केली, पुढे व्हॉइसरॉयचे दडपण आणि मदत बंद केली. प्रारंभी मराठ्यांनी त्यांना मदत केली होती, परंतु हळूहळू त्यांनी ती मदत बंद केली होती. मराठ्यांनी सिद्धी विरोधी कारवाई करताच पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केली होती. सिद्धी हे सुद्धा आरमाराच्या बाबतीमध्ये अतिशय प्रबळ असे सिद्धी होते. पूर्वीपासून यांच्या हातामध्ये आरमाराची सत्ता होती. मग हे सिद्धी आणि मराठे यांचा संबंध अतिशय पहिल्यापासून शेवटपर्यंत आहे आणि सिद्धीशी त्यांचं कधीही, मराठेही आणि सिद्धीमध्ये शेवटपर्यंत लढाई चालू राहिली. ज्यावेळेस मराठ्यांनी सिद्धीच्या विरोधाला कारवाई करायला सुरुवात केली त्यावेळेस पोर्तुगीजांनी काय केलं, त्या सिद्धीला मदत करायला सुरुवात केली. आता मराठी आणि पोर्तुगीजांचं यांच्यामध्ये जे राजकीय धोरण होतं लवचिक होतं. लवचिक म्हणजे काय, ताठर नव्हतं, एकच पद्धतीने ताणलेलं नव्हतं, तर वेळेनुसार ते बदलणारं होतं. त्याच्यामध्ये कर्नाटक किनारपट्टीच्या प्रदेशात मराठ्यांची 13 जहाजे पकडली आणि नंतर सोडून दिली. व यांनी पोर्तुगीजांनी काय केलं होतं, मराठ्यांची जी 13 जहाजं चालली होती ती त्यांनी आपल्या हातामध्ये घेतली, पकडली, परंतु नंतर काही कारणास्तव त्यांच्यामध्ये तह होऊन ती त्यांनी सोडून दिली होती. 1966च्या फोड्याच्या मराठ्यांच्या वेड्याविरोधी आदिलशाही किल्लेदारास सशस्त्र मदत केली होती. नंतर त्यांनी काय केलं की आदिलशाहीचा आणि शिवाजी महाराजांचा सुद्धा शेवटपर्यंत हा संघर्ष चालूच होता. त्यावेळेस त्यांनी आदिलशाहीला सशस्त्र म्हणजे त्यांच्याकडे शस्त्र वगैरे देऊन त्यांनी आदिलशहाला मराठ्यांच्या विरोधामध्ये मदत केली होती. म्हणजे कधी मराठ्यांच्या बाजूने तर कधी मराठ्यांच्या विरोधामध्ये, अशा पद्धतीने त्यांचं राजकीय धोरण जे होतं ते लवचिक होतं. आता मराठे आणि पोर्तुगीज यांचं राजकीय धोरण कसं होतं, तर 1669 मध्ये सिद्धीच्या दंडा राजापुरी प्रकरणात सिद्धीस धान्य व दारुगोळा पुरवला. जसं मी तुम्हाला आधी बोलली की सिद्धी आणि मराठे यांचं कधीही जमलं नाही.
त्यावेळेस सिद्धी आणि मराठ्यांमध्ये ज्या काही लढाया चालू राहायच्या त्यांच्यामध्ये चालू राहायचं, त्याच्यामध्ये पोर्तुगीजांनी सिद्धीला मदत केली. त्याच्यामध्ये एक दंडाराजापुरी येथे जे एक छोटीशी लढाई झाली होती, किल्ल्यांवरून झालं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा पोर्तुगीजांनी सिद्धीला धान्य आणि दारुगोळा पुरवला होता. आदिलशाही आणि मराठे संघर्षामध्ये सुद्धा त्यांनी आदिलशाहीला मदत केली होती. पोर्तुगीजांची सत्ता समूळ नष्ट करायची शिवाजी महाराजांची योजना तयार केली होती. त्यांचं धोरण जरी लवचिक असलं, वेळेनुसार बदलत असलं, तरी शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं की ही पोर्तुगीजांची जी सत्ता आहे ती समूळ नष्ट करायची. पोर्तुगीजांनंतर भारतामध्ये व्यापाराच्या दृष्टीने जे आले होते ते म्हणजे डच आणि फ्रेंच यांचा ही लोक भारतामध्ये आली, पण मोठ्या प्रमाणावर त्यांनी साम्राज्य विस्तार केला नाही, तर त्यांना त्यांचं व्यापारापुरतं तीही मर्यादित होती. परंतु हळूहळू त्यांचा सुद्धा मराठ्यांशी संबंध घडून आला होता. आता डच यांनी काय केलं, वेरगुंडी येथे डचांची वखार होती आणि स्वराज्याशी संबंध अपरिहार्य होता. साहजिकच आहे, त्यांनी ज्या वखारी बांधलेल्या होत्या त्या वखारी बांधल्यानंतर तिथं वसाहती असल्यानंतर त्यांचा मराठ्याशी संबंध येणं साहजिकच होतं. मग मराठ्यांकडून वेगवेगळ्या पद्धतीने ते तह करत होते किंवा सवलती तेही मिळवत होते. त्याच्यामध्ये 1649 मध्ये वेगुर्लीच्या वखारीमध्ये डचांचे व्यापारात बस्तान बसवले. आता ही जी वखार होती त्या वखारीमध्ये त्यांनी काही प्रमाणामध्ये त्यांच्याकडून हे घेण्यात आल्या किंवा त्या याच्याकडून मराठ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारे सवलती त्यांनी घेतल्या आणि ते सवलती घेतल्यानंतर त्यांनी हळूहळू व्यापारामध्ये काय केलं, आपलं बस्तान बसवलं होतं. शिवाजी महाराजांच्या कुंडाळवरील स्वारीने डचांच्या व्यापारावर प्रतिकूल परिणाम झाला होता. म्हणजे शिवाजी महाराजांनी कुंडाळ येथे स्वारी केली होती आणि त्याचा कुठेतरी संबंध शिवाजी डचांच्या व्यापारावर होत होता. 1665 मध्ये मोगलांनी डचांना मराठे विरोधी मागितलेल्या मदतीस डचांना नाकार दिला. म्हणजे मोगल जे होते त्यांनी काय केलं होतं, त्यांनी डचांनी की सांगितलं मोगलांना की आम्हाला मराठ्यांच्या विरोधामध्ये मदत करावी, परंतु त्यांना मराठ्यांच्या विरोधामध्ये मदत करण्यास त्यांनी नाकार दिला होता. छत्रपतींनी डचांना दाभोळ येथे वखारीस परवानगी दिली होती. शिवाजी महाराजांनी सुद्धा कमी अधिक प्रमाणामध्ये काही वखारी किंवा काही सवलती दिल्या किंवा काही तह केले, त्यांच्याकडून काही गोष्टी मिळवल्या आणि त्यांना तिथं वखार बांधण्याची किंवा वखारीत वसाहत बांधण्याची त्यांनी परवानगी दिली होती. त्याच्यानंतर मुंबईतून इंग्रजांना हाकलून देण्यासाठी मराठ्यांना मदत करावी असं डचांनी सांगितलं होतं. असं डच यांना सांगितलं शिवाजी महाराजांनी की जे मुंबईमध्ये इंग्रज आहेत त्यांना हाकलून देण्यासाठी मदत करावी, परंतु त्यांनी नाकार दिला होता. सुरतेच्या 2 स्वाऱ्यात मराठ्यांनी डच वखारींना धक्काही लावला नव्हता. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी सुरतमध्ये स्वारी केली होती, त्या सुरतेच्या स्वारीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांनी लूट केली होती. मोठ्या प्रमाणावर त्यांनी तिथून पैसा दागदागिने आणले होते. त्यावेळेस तिथं यांच्या डचच्या ज्या वखारी होत्या, त्यांच्या ज्या वसाहती होत्या, त्यांना कुठल्याही प्रकारचा धक्का त्यांनी लावला नव्हता. कर्नाटक स्वारीत डच वखारीचे संरक्षण व परवान्यासाठी शिवाजी महाराजांनी नजराणा दिला होता. म्हणजे कर्नाटक स्वारीमध्ये केल्यानंतर त्यांनी शिवाजी महाराजांनी डचांच्या ज्या वसाहती होत्या त्यांचं संरक्षण पण केलं होतं आणि त्यांना काही परवाना पण दिला होता. परंगी पट्टाई देवनगरी पट्टम येथील डचांच्या वखारी शिवाजी राजांनी त्यांच्या दक्षिण स्वारेस सुरक्षित राहू दिल्या होत्या. म्हणजे एकंदरीमध्ये डच आणि मराठे यांचा जो संबंध होता तो मोठ्या प्रमाणावर कुठेही हे नव्हता, त्याच्यामध्ये मतभेद नव्हते. तर काही प्रमाणामध्ये डचांना शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रमाणावर मदत केलेली होती. त्यांनी ज्या स्वाऱ्या केल्या होत्या शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या, त्या स्वाऱ्यांमध्ये डचांच्या ज्या वसाहती होत्या त्यांना कुठल्याही प्रकारचा धक्का त्यांनी लावला नव्हता. त्याच्यानंतर होते फ्रेंच, पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच याच्यामध्ये जास्त जो संबंध आला तो पोर्तुगीजांचा. डचांना कमी अधिक प्रमाणामध्ये शिवाजी महाराजांनी मदत केली होती. आता फ्रेंच, डिसेंबर 1668 मध्ये फ्रेंचांना राजापूर येथे वखार स्थापण्याची शिवाजी महाराजांनी मान्यता दिली होती. म्हणजे काय, तर तिथं राजापुरी येथे त्यांना वसाहत स्थापन करावी असं त्यांनी शिवाजी महाराजांना सांगितलं आणि ती काही कारणाने किंवा त्यांनी परवानगी दिली होती. सुरतेच्या स्वारीत फ्रेंचांना धक्का न लागल्याने मराठ्यांना मोठा नजराणा दिला होता. सुरतेच्या स्वारीमध्ये तुम्ही बघितलं की डचला सुद्धा मोठा कुठल्याही प्रकारचा धक्का इथे लागला नव्हता. शिवाजी महाराजांनी त्यांच्या वसाहतींना धक्का लागू दिला नव्हता. त्याच पद्धतीने फ्रेंचच्या ज्या वसाहती होत्या त्यांना सुद्धा त्यांनी धक्का लागू दिलेला नव्हता. त्याच्या बदल्यामध्ये फ्रेंचांनी शिवाजी महाराजांना मराठ्यांना मोठ्या प्रमाणात नजराणा दिला होता.
1677 मध्ये पोंडिचेरीच्या गव्हर्नरने फ्रेंच वखारी संरक्षण व परवाना मिळवला होता. आता पोंडिचेरीचा जो गव्हर्नर होता त्याने फ्रेंच वसाहतीसाठी शिवाजी महाराजांकडनं किंवा मराठ्यांकडनं संरक्षण आणि परवाना मिळवला होता. फ्रेंच तालमीत तयार झालेल्या इब्राहिम खान मराठ्यांच्या सैन्यात तोफखान्याचा प्रमुख होता. आता इब्राहिम खानचं एक छोटंसं उदाहरण, जर तुम्ही पानिपत आता एक पिक्चर आला होता तो जर बघितला असेल तर त्याच्यामध्ये इब्राहिम खान होता, ज्याने पानिपतच्या लढाईमध्ये सदाशिवरावांना आणि विश्वासरावांना तोफखान्याच्या बाबतीमध्ये मदत केलेली होती. जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला ते पात्र त्याच्यामध्ये आठवेल. तो फ्रेंच तालमीत तयार झालेला होता, म्हणजे फ्रेंचांच्या वसाहतीमध्ये होता आणि त्याने दारुगोळ्याचं तोफखान्याचं प्रशिक्षण तिथं घेतलेलं होतं आणि नंतर तो मराठ्यांमध्ये सामील झालेला होता. त्यामुळे त्याला तोफखान्याचा मोठ्या प्रमाणावर अंदाज होता. महाजी शिंदेने फ्रेंच प्रशिक्षण डिबॉइन व पेरी यांच्या मदतीने कवायतीची फौज उभारली होती. म्हणजे एकंदरीमध्ये त्यांनी काय केलं होतं, फ्रेंच लोकांकडे जे कवायत वगैरे होत्या त्याची त्यांनी मदत घेऊन त्यांच्या याच्यामध्ये कवायतीच्या फौजा उभारल्या होत्या. म्हणजे काय, तर फ्रेंच आणि डच यांच्याबरोबर जरी त्यांचे संबंध वसाहत किंवा वखारीपुरते मर्यादित नव्हते तर ते लवचिक होते, ते त्यांना एकमेकांना मदत करत होते. आता आपण बघितलं की इंग्रजांना मराठ्यांशी जो संबंध घडून आला होता वसाहतवाद्याचा, त्याच्यामध्ये आपण पोर्तुगीज बघितले. पोर्तुगीजांशी संबंध हे पोर्तुगीज त्यांच्या पद्धतीने बदलत होते, मदत करत होते, परंतु ज्यावेळेस त्यांना शिवाजी महाराजांच्या विरोधात मदत करायची होती तेव्हाही ते त्यांना मदत करत होते दुसऱ्यांना. त्याच्यानंतर फ्रेंच आणि डच यांना शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रमाणावर मदत केलेली होती किंवा त्यांच्या ज्या वसाहती होत्या जरी त्यांना स्वारी केलेली असेल तर शिवाजी महाराजांनी कुठलाही धक्का त्यांना लावलेला नव्हता. परंतु ह्या वसाहतींच्या विरोधामध्ये त्यांनी ठोस अशी पावलं उचललेली होती. त्यांनी जलदुर्ग बांधलेले होते, त्यांनी आरमार प्रबळ करायला सुरुवात केलेली होती आणि त्याच्यामधूनच कुठेतरी आपलं संरक्षण घडून ते आणत होते. याच्यानंतरचा मुद्दा आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत, इंग्रज. कारण इंग्रज भारतामध्ये आल्यानंतर ह्या वसाहती जसे ज्या पद्धतीने यांनी वसाहती स्थापन केल्या तशा इंग्रजांनी पण केल्या, परंतु इंग्रज हे दीर्घ काळामध्ये भारतामध्ये राहिलेले होते. त्यामुळे मराठ्यांचा आणि ब्रिटिशांचा इंग्रजांचा मोठ्या प्रमाणावर संबंध घडून आलेला होता. पोर्तुगीज, डच, फ्रेंच आणि इंग्रज. आता आपल्या इंग्रज जो टॉपिक आहे ज्याचा शिवाजी महाराजांशी किंवा मराठ्यांशी कसा संबंध घडून आला ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ओके, थँक्यू.